स्वागत आहे आपलं शिक्षण दीप या चॅनलमध्ये. विद्यार्थ्यांनो, परीक्षेत नेहमी विचारला जाणारा पण अनेकांना गोंधळात टाकणारा प्रश्न, औपचारिक पत्रलेखन कसं लिहायचं, आज आपण अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. औपचारिक पत्र म्हणजे काय? औपचारिक पत्र म्हणजे शाळा, कार्यालय, अधिकारी, संस्था यांना लिहिले जाणारे पत्र. उदाहरणार्थ रजेचा अर्ज, तक्रार पत्र, प्रमाणपत्रासाठी विनंती, मुख्याध्यापकांना पत्र. उदाहरणार्थ रजेचा अर्ज, तक्रार पत्र, प्रमाणपत्रासाठी विनंती किंवा शाळेशी संबंधित कोणतंही अधिकृत पत्र. पत्राची रचना कशी आहे आपण बघूयात. औपचारिक पत्राची रचना, पहिल्यांदा आपण दिनांक लिहिणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर प्राप्तकर्त्याचे पद व पत्ता लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर विषय लिहिला जाणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर संबोधन, माननीय सर किंवा माननीय मॅडम. पत्राचा मजकूर 2 किंवा 3 परिच्छेद असला पाहिजे. शेवटी आपला विश्वासू किंवा आपली नम्र नाव, स्वाक्षरी आणि पाठवणाऱ्याचा पत्ता. ही रचना लक्षात ठेवली की अर्ध काम झालं समजा. आता आपण एक उदाहरण पाहू. आता बघा, बोर्डात विचारला जाणारा प्रश्न, जनता विद्यालय अहमदनगर आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा, दिनांक 2 जानेवारी, वेळ सकाळी 10 वाजता. संपर्क मुख्याध्यापक, जनता विद्यालय अहमदनगर. त्यांनी त्यांचा ईमेल ॲड्रेस दिलेला आहे. आणि आर्या किंवा अभय दळवी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून पत्र लिहिणार आहेत. स्पर्धेत सहभागी करून घेण्याची विनंती करणारे मुख्याध्यापकांना पत्र लिहा किंवा उत्तम आयोजनाबद्दल मुख्याध्यापकांना अभिनंदन करणारे पत्र लिहा. या दोन्हीपैकी एक लिहिणं गरजेचं असतं. आता बघा, पहिल्यांदा दिनांक लिहिले आहे 26 डिसेंबर. तिथं 2 जानेवारी आहे म्हणजे त्याच्या आधी आपण पत्र लिहिणार आहोत. प्रति, त्याच्यानंतर प्रति लिहिणं अगदी गरजेचं आहे. माननीय मुख्याध्यापक, जनता विद्यालय अहमदनगर, अहमदनगरचा पिनकोड आणि ईमेल ॲड्रेस तिथं दिलेला असतो, तो लिहायचा. विषय, चित्रकला स्पर्धेत सहभागी करून घेण्याची विनंती. माननीय सर किंवा मॅडम, सविनय विनंती अशी की आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणांना व कौशल्यांना वाव मिळावा या उद्देशाने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते. अशाच एका चित्रकला स्पर्धेबाबत माहिती मिळाली आहे. सदर स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल, तसेच त्यांना नवीन अनुभव मिळेल. म्हणून विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने माझी नम्र विनंती आहे, आमच्या शाळेतील इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी द्यावी. आम्ही शाळेचे उत्तम प्रतिनिधित्व करू याची खात्री देतो. तरी कृपया या विनंतीस मान्यता द्यावी. धन्यवाद. आपला आज्ञाधारक अभय किंवा आर्या दळवी, विद्यार्थी प्रतिनिधी. आणि खाली ईमेल ॲड्रेस अभय दळवी किंवा आर्या दळवी @gmail.com. तर सामान्यतः विद्यार्थी ज्या चुका करतात त्या कुठल्या चुका विद्यार्थ्यांनी करायच्या नाहीत. बघा, मराठी पत्रात डिअर सर असं लिहायचं नाही. विषय लिहिणं गरजेचं आहे. खूप मोठा मजकूर लिहित बसायचा नाही. चुकीची मांडणी करणं टाळावे. स्लॅग किंवा बोली भाषेचा वापर करू नये. आता महत्त्वाच्या परीक्षा टिप्स लक्षात ठेवायचे. आधी रचना लक्षात ठेवा. त्याच्यानंतर विषय कोणता आहे तो अधोरेखित करा, म्हणजे त्याच्याखाली अंडरलाईन करून विषय कोणता आहे हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर परिच्छेद पद्धती वापरा आणि स्वच्छ अक्षर. ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या पत्रात असतील तर तुम्हाला या पत्राला 6 पैकी 6 गुण मिळण्यास काहीच हरकत नाही. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ असेल अनौपचारिक पत्रलेखन. धन्यवाद.